प्रसन्नाजी नमस्कार. नमस्ते. मी प्रसन्न कोळगिरी, फायनान्शियल ॲडवायझर. जवळपास फायनान्शियलमधले मी सगळे परीक्षा पास झालेल्या आहेत आणि मी लोकांना ॲडवाईस देत आहे की इन्व्हेस्टमेंट कुठं करायला पाहिजे आणि कसं करायला पाहिजे ह्याच्याबद्दल माझं जे योगदान आहे मार्केटमध्ये तो चांगल्या तऱ्हेचा एक्सपिरियन्स आहे माझ्याजवळ. सर, तुमचा जो एक्सपिरियन्स आहे तो इन्व्हेस्टमेंटबद्दल काय म्हणतो? इन्व्हेस्टमेंट हा कशा पद्धतीने असावा? इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी कसं आहे की पंडित की भरपूर प्रकार आहेत इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी, परंतु तो स्टेजेस वाईज तर इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे आणि कुठं इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, योग्य पद्धतीनं कसं करायला पाहिजे, कुठलं रिस्क घेतल्यानंतर कुठलं फॅक्टर्स आपण कन्सिडर करायला पाहिजे, हे खूप आहेत सर. आता ह्याच्यामध्ये खूप पद्धती म्हणजे कुठल्या कुठल्या पद्धती आहेत? एक सुरुवातीला जर बघितलं की ज्यावेळेस व्यक्ती कमवायला स्टार्ट करतो त्यावेळेस बेसिकली इन्व्हेस्टमेंट पहिला येतो तो आहे इन्शुरन्स सेक्टर्स. इन्शुरन्स सेक्टरमध्ये स्पेसिफिकली प्रोटेक्शनसाठी आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. प्रोटेक्शन फंड म्हणजे की बाबा तो त्याची जी इन्कम सोर्स असेल तो इन्कम सोर्सचा जवळपास 20 ते 10 पटी तो इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, म्हणजे इन्शुरन्स कव्हरेज घ्यायला पाहिजे. त्याला आपण इन्शुरन्समध्ये सम ॲश्युअर्ड म्हणून असं म्हणत असतो सर, तुम्हाला पण माहिती आहे. बेसिकली हे जे सम ॲश्युअर्ड आहे सर, हे किती असलं पाहिजे? कन्सिडर करा, आपण एक एक्झाम्पल घेऊया. बरोबर. एक व्यक्ती जस्ट रिसेंटली जॉबला लागलेला आहे आणि त्याची सॅलरी आहे 5 लाखाचा. बरोबर. आणि तो सम ॲश्युअर्ड घ्यायचा इच्छुक आहे, तर 10 पटी जर म्हटलं तर किती आलं सर? ते साधारण 50 लाख. 50 लाखाचं त्याचं जवळपास सम ॲश्युअर्ड असायला पाहिजे आणि त्याचा प्रीमियम जवळपास 3000 ते 5000 पर्यंत येतो. बरोबर. एज कमी असल्यामुळं आणि टर्म प्लॅन तो घ्यायला पाहिजे. बरोबर. आणि तो कशासाठी घ्यायला पाहिजे तो खूप महत्वाचा मुद्दा आहे. बरोबर. इन केस जर काय झालं दुर्दैवाने तर त्याच्या घरच्या लोकांना की नॉमिनी जे आपण म्हणतो केलेला असतो 50 लाख रुपये कंपनी पे करते. बरोबर. आणि जर हे 50 लाख जर आपण इन्व्हेस्टमेंट केलं 10% तर अमाऊंट जवळपास त्याच्या इन्कमच्या जवळपास येतो, म्हणजे 5 लाख रुपये येतो. बरोबर. म्हणजे त्याच्या घरच्या लोकांना दरवर्षी 5 लाख रुपये इन्कम स्टार्ट होतो. म्हणजे त्यांचं जे लाईफस्टाईल असते इन्शुरन्स घेतल्यानंतर ना तो स्टॅबिलिटी राहतो जो कमवणारा व्यक्ती गेला तर. आणि मग नंतर ना नेक्स्ट जनरेशन आल्यानंतर तो शिकला मोठा झाला मग परत त्यांची लाईफस्टाईल वरती जाते. बरोबर. इन केस त्यांनी जर इन्व्हेस्टमेंट केला नसता प्रोटेक्शन फंड मध्ये, टर्म प्लॅन जर घेतला नसता तर तुम्हाला पण माहिती आहे की काय होऊ शकतो. बरोबर आहे. त्याची फॅमिली स्टेबल राहू शकत नाही. त्याची फॅमिली स्टेबल राहत नाही आणि प्लस त्यांच्याजवळ सोर्स ऑफ इन्कम राहत नाही. इनफॅक्ट त्यांचे मेसेज असेल तर त्यांना कामाला जावं लागेल. बरोबर. आणि सॅलरी थोडी मिळणार नाही. करेक्ट. नाहीतर इन केस मुलगा जर शिक्षणासाठी इंग्लिश मीडियम मध्ये असेल त्याला तिथनं काढून मराठी मीडियम मध्ये घालावं लागेल, कारण की सोर्स ऑफ इन्कम नसल्यामुळे. बरोबर. हे प्रॉब्लेम येऊ नये म्हणून फॅमिली मेंबर्स मध्ये आपल्या नियर अँड डिअर साठी प्रोटेक्शन फंड बनवावा लागतो आणि तो आहे प्रोटेक्शन फंड इन्शुरन्स मधनच होतो. म्हणून प्रत्येक व्यक्ती आपल्या लाईफ स्टेजेस मध्ये